चला तर मग आज बनवूया आलू पराठा। त्यासाठी बटाटे उकडून घ्यायचे, कांदा कोथिंबीर चिरून घ्यायचा, मिरची मिक्सरला बारीक अशी वाटून घ्यायची। नंतर जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी देऊन बारीक चिरलेला कांदा तेलात परतून घ्यायचा। मिरची हळद टाकून तेही 2 मिनटं तेलात परतून घेतलं। नंतर आपण जे उकडून घेतलेले बटाटे होते ते हातानेच असे मॅश करून कढईत टाकले। भरपूर अशी कोथिंबीर ॲड केली। हे सारण परत एकदा हलवून 5 मिनटं परतून घेतलं। नंतर चवीनुसार मीठ ॲड केलं। आता हे आपलं सारण जे आहे पराठ्याचं ते तयार आहे। आणि हे थोडं थंड झालं की आपण पुरणपोळी लाटतो तशी ही पराठ्याची पोळी लाटून घेतली। आणि आता त्याच्यावर थोडंसं तेल लावून हा पराठा मी आलटून पालटून तव्यावर भाजून घेते। तव्यावर टाकल्यानंतर परत एकदा तेल लावलं। तेलामुळे ना हा पराठा छान असा क्रिस्पी होतो तेल लावल्याने। बघा असा मी आलटून पलटून छान क्रिस्पी होईपर्यंत पराठा भाजून घेतला ना, असा हा माझा आलू पराठा तयार आहे।